महिलांकरता हळदी कुंकू समारंभ, त्यानिमित्ताने आजचा हा आपला मनोरंजनाचा कार्यक्रम या चैतन्यपूर्ण आणि उत्साही वातावरणामध्ये आपल्या सर्वांच्या भाग्ययोगाचे औचित्य म्हणजेच आजचा आपला हा कार्यक्रम. जातकाला आपली तृषा समवण्यासाठी ओढ असते वर्षा ऋतूची, शिंपल्यातल्या थेंबाला मोती होण्यासाठी ओढ असते स्वाती नक्षत्राची. अगदी तसेच येथील कलाकारांना आपली कला सादर करण्यासाठी ओढ असते अशाच वार्षिक स्नेह संमेलनाची. रंगदेवता आणि रसिक प्रेक्षक यांना विनम्र अभिवादन करून ग्रामस्थ मंडळ काजवेवाडी आपल्या समोर सविनय सादर करत आहोत. नृत्य, नाट्य आणि संगीत यांनी नटलेला बहादर कार्यक्रम उत्सव माझ्या कलेचा, उत्सव माझ्या कलेचा या रंगमंच आपलाच आहे. या कार्यक्रमामध्ये मी सुनील लांबे आणि मी प्रशांत मांजरेकर आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो. उगवतो जसा पहाटेचा दिनकर, नव चैतन्य देऊनी फुलवितो चराचर. तसेच आजच्या या शुभ कार्याचे चैतन्य फुलावे होऊनी रंगभूमी पूजन, रंगभूमी पूजन, रंगभूमी पूजन. या कार्यक्रमाचे उद्घाटन करण्याकरता मी रंगमंचावर आमंत्रित करतो ग्रामस्थ मंडळ काजवेवाडीचे नवनिर्वाचित अध्यक्ष मानसी मनोजी काजवे, तसेच सर्व पदाधिकारी, तसेच काजवेवाडी महसूल गावाचे पोलीस पाटील मान्य श्री राकेशजी मांजरेकर यांनी रंगमंचावर येऊन कार्यक्रमाचा उद्घाटन सोहळा पार पाडायचा. गजरात या सर्वांचं स्वागत करायचं आहे. मी अध्यक्षांना विनंती करतो की त्यांनी या सर्व कलावंतांना तसेच या कार्यक्रमाकरता शुभेच्छा द्याव्या. येथील सर्व ग्रामस्थ आणि महिला मंडळ, आजच्या या सांस्कृतिक कार्यक्रमासाठी जमलेले सर्व उपस्थित, या नव्या संकल्पनेतून, नव्या विचारातून हा कार्यक्रम इथे या ठिकाणी संपन्न होतं. मी सर्व कलाकारांना आणि नवनिर्वाचित समालोचकांना, अँकरांना शुभेच्छा देतो. धन्यवाद. धन्यवाद. यानंतर मी मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी पुढील कार्यक्रमाचा आस्वाद घेण्यासाठी रंगमंचासमोर स्थानापन्न व्हावे. श्री गणरायाचे प्रारंभी पूजन केवळ शुभ कार्यातच मर्यादित नाही, तर ते संगीत, नाट्य, नृत्य, लोककला आदी कलेच्या प्रांतातही आदी नमन गणरायालाच केले जाते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला गणेश वंदना बहारदारपणे पेश केली जाते आणि यानंतर कार्यक्रमाचा खऱ्या अर्थाने रंग भरला जातो. त्यामुळे आपणही आपल्या कार्यक्रमाची सुरुवात करणार आहोत अशाच एका गणेश वंदनेने. गणेश वंदना सादर करण्याकरता मी रंगमंचावर आम्हाला साथ देण्यासाठी आमंत्रित करतो हर्षद काजवे आणि संदीप काजवे यांना.
गणराया ताराया विधाऊनी गणराया ताराया या विधाऊनी या विधाऊनी देवा या विधाऊनी या विधाऊनी देवा या विधाऊनी गणराया ताराया या विधाऊनी गणराया ताराया या विधाऊनी तुझ्या गणाची आवडला तुझ्या गणाची आवडला शरणी गणराया तुझ्या शरणी गणराया तुझ्या बुद्धिया सत्या रे बुद्धिया सत्या रे गणराया कोकणातील शिमगोत्सव म्हणजे सामाजिक, सांस्कृतिक आणि एकतेचे दर्शन घडवणारा उत्सव. शेकडो वर्षाच्या परंपरा आणि एकमेकांचा मान जपत प्रत्येक कोकणी माणूस या उत्सवामध्ये सहभागी होतो. कोकणाने या परंपरा जपल्या आहेत आणि म्हणूनच कोकण सर्व क्षेत्रात समृद्ध आहे. या उत्सवादरम्यान सादर होणाऱ्या लोककला म्हणजेच कोकणचं वैभव. त्यातीलच एक लोककला आजही जोपासली जाते आणि ती म्हणजे पालखी नृत्य किंवा पालखी नाचवणे. रामदेवी पालखीत बसून गाव प्रदक्षिणेला निघते. परिसरातील भाविक या उत्सवात मनोभावे सहभागी होत असतात. आपल्या ग्रामदेवतेची पालखी लिलिया खेळवत भाविक त्याचा आनंद घेत असतात. सनई, ढोल, ताशा यांसारख्या पारंपरिक वाद्यांच्या तालावर पालखी नृत्य सादर केले जाते. अशा एका पालखी नृत्याची झलक आपल्या समोर सादर करत आहोत. आपल्या समोर सादर होते कोकणातील पालखी नृत्य.
जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या या आपल्या कलाकारांसाठी. खूपच छान आपल्याला यांनी पालखी नृत्य दाखवलं. त्यांचं सर्व कलाकारांचं मी खूप खूप धन्यवाद देतो सर्वांना. मंडळी, आपल्या सर्वांना माहीतच असेल, सध्या सोशल मीडियावरती एकच गाण्याची चर्चा आहे. ते गाणं म्हणजे आमच्या पप्पांनी गणपती आणला. बरोबर दिसते. या गाण्यावर साईराज केंद्रे त्याचा एक गोंडस व्हिडिओ पाहून सर्वांना त्याचे कौतुक वाटत आहे. त्या गोंडस व्हिडिओमुळे तो रातोरात फेमस झाला. आणि बऱ्याच लोकांना असा गैरसमज आहे, आमच्या पप्पांनी गणपती आणला हे गाणं साईराजनी गायलंय, पण ते तसं नाहीये. या गाण्याचे मूळ गायक आहेत माऊली घोरपडे आणि शौर्या घोरपडे, ही दोन भावंड आहेत. याच गाण्याची झलक आपल्या समोर सादर करतोय स्वराज संदीप काजवे. धन्यवाद. बहिराम खापरे यांच्याकडून या गाण्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. मंडळ त्यांचा आभारी आहे. धन्यवाद स्वरा. सगळ्यांनी टाळ्याच्या गजरात त्याचं स्वागत करायचं. यानंतर इंस्टाग्राम रील ते युट्यूब शॉर्ट्स सामग्री साहित्य करण्याचा जो सर्वात लोकप्रिय मार्ग हा बनला आहे. अशाच रीलच्या लोकप्रिय गाण्यावर नृत्य सादर करण्यासाठी येते
सोजस्वी हर्षद काजवे. इंस्टावर रील करते तुझ्यासाठी, कशी तुला सांगू किती फील करते तुझ्यासाठी. माझ्या मागे लाखो हजारो लागले, तरी आहे बावरी मी फक्त राजा तुझ्यासाठी. मी कुठे बोलते की मॉल मला घेऊन चल, कुठे पण चालेल चल टाऊन मला घेऊन चल. लाडानं घेऊन दे मस्त तुझ्या हाताने, शोभून दिसली आपली जोडी पाहिजे. एक नाही राजा मला त्याच्या परफॉर्मन्ससाठी आणि त्याच्या प्रयत्नासाठी. धन्यवाद. तसं पाहिलं तर शास्त्रीय नृत्यापेक्षा पाश्चात्य वेस्टर्न नृत्याकडे लहानांपासून मोठ्यांचा कल आहे. शास्त्रीय नृत्य तसा मूळ भारतातला प्रकार आहे. असे असले तरी आज घडीला वेस्टर्न नृत्याची चलती असल्याचे चित्र आहे. नृत्य कोणतेही असो, त्याचं सादरीकरण किती चांगल्या पद्धतीने आपण करू शकतो हे दाखवण्यासाठी आपल्या समोर येतोय अबीर अन्नेगिरी.
जोरदार टाळ्या छोट्याशा डान्सरसाठी. अबीर मयुरेश अन्नगिरी याची मी ओळख करून देतो. हा आपल्या वाडीतील सभासद श्री बाळकृष्ण लांबे यांचा नातू आहे आणि त्याच्यासाठी पुन्हा एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. रसिको, आजच्या आधुनिक युगात मोबाईल हा खूप गरज बनला आहे. या मोबाईलच्या मदतीने अनेक कार्य करणे सोपे झाले आहे. मोबाईलचा सदुपयोग झाला तर मोबाईल एक वरदानच आहे, पण याचा दुरुपयोग झाला. जर दुरुपयोग झाला तर मोबाईल हा अभिशापी आहे. याच संदर्भात प्रहसन घेऊन आपल्या समोर येतोय शिवम विनोद काजवे. आई बाबा, काका काकी, आजी आजोबा, कधीतरी त्या मोबाईल शिवाय आजूबाजूला बघा. दिसेल तेव्हा मी तुम्हाला तुमच्याकडे बघताना. मी जर मोबाईल फोन असतो काय झालं असतं. सकाळी सकाळी उठल्यावर आई बाबांनी देवा अगोदर मलाच पाहिले असते. दिवसभर ताईचं लक्ष फक्त माझ्याकडे राहिलं असतं. बाबा मला सगळीकडे गेले असते घेऊन. खिशात बसून मी आलो असतो जग पाहून. आई माझ्याकडे पाहून लावून गप्पा मारत बसली असती. नको मला मोठे गेम, नको मला. सर्वजण गिफ्ट म्हणून द्याल का तुमचा थोडा वेळ. धन्यवाद. मित्रांनो, जग जवळ आलं पण दूर झाल्यात नाती या मोबाईलमुळे. धन्यवाद. जोरदार टाळ्या सादरीकरणासाठी नटरंग हा 2020 मध्ये प्रदर्शित झालेला रवी जाधव यांनी दिग्दर्शित केलेला चित्रपट. सुप्रसिद्ध संगीतकार अजय अतुल यांचे संगीत या चित्रपटाला लाभले आहे. या चित्रपटामध्ये अमृता खानविलकर यांनी अप्रतिम लावणी सादर केली आहे. ती लावणी आपल्या समोर, ती म्हणजे वाजले की 12, आणि ती लावणी आपल्या समोर सादर करण्यासाठी येते, जिने गेल्या वर्षी झालेल्या कार्यक्रमामध्ये चंद्रा या गाण्यावर नृत्य करून आपल्या अदाकारीने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले होते. अशी आपली शुभ्रा आदिनाथ रांधावत.
खरं तर हे नृत्य यूट्यूबवर बघून स्वतः ते नृत्य दिग्दर्शित केले. आपली सर्वांची लाडकी शुभ्रा. जोरदार टाळ्या परत एकदा या शुभ्रासाठी. खरं तर यूट्यूबवर बघून स्वतः एवढी अदाकारीने हावभाव सादर करणं ही सोपी गोष्ट नाहीये. या सादरीकरणासाठी संजय गोरके यांच्याकडून 100 रुपयाचे पारितोषिक आलेले आहे. आणि त्यांच्या आजीकडून सुद्धा 100 रुपयाचे पारितोषिक आलेले आहे. धन्यवाद. मंडळ त्यांचा आभारी आहे. धन्यवाद. जो कल था उसे भुला कर तो देखो, जो आज है उसे जी कर तो देखो, आने वाले पल खुद ही संवर जाएंगे, जरा इस गीतों को सुनकर तो देखो. पुन्हा एकदा आपल्या समोर रिमिक्स गाण्याचा तडका घेऊन येत आहेत रुद्र काजवे आणि सार्थक गोरके. सर्वांनी जोरदार टाळ्या त्यांचं स्वागत करूया. हर साल में 10 सब्जेक्ट, हर सब्जेक्ट में थियोरी, प्रैक्टिकल, वाइवा, लैब वर्क, एक्सटर्नल, इंटरनल, मेजर्स, पुन्हा एकदा जोरदार टाळ्या या दोन्ही डान्सरसाठी. जय हनुमान ट्रस्ट अध्यक्ष, जय हनुमान ट्रस्ट काजवेवाडी अध्यक्ष सदानंद गोरखे यांच्याकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 500 रुपयाची देणगी आलेली आहे. सर्व मंडळाकडून त्यांना धन्यवाद. साधारण 25 वर्षापूर्वी लेखक, दिग्दर्शक, अभिनेते संतोष पवार यांनी INT एकांकिका स्पर्धेत यदाकदाचित ही एकांकिका सादर केली होती. तिला स्पर्धेत सर्वोत्तम यश लाभलं नसलं तरी प्रेक्षकांना मात्र ही मॅड कॉमेडी खूप आवडली होती. अशाच स्वरूपातील एक मॅड कॉमेडी आपल्या समोर घेऊन येत आहेत काजवेवाडीतील कलावंत.
माठ जगदाचा धर्मराज आणि नको एवढा जाणपणा करून आपल्या धर्माने आई बहिणीचं बायकोला विकायला लावलं पण मी एकटाच नाही वाढीव भरती टाळून आवश्यक शिकून मेनमेन पाहणार तिथं कोण आहे तिथं दिसत नाही उभा आहे मिळतं दुसरा काय दिसत नाही कोण काय बेचडवाला डोला रे डोला रे डोला रे दिसला डोला डिश आय 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 हे पोपट्या हा मांजा डोला बोला दादाश्री बोला काय वाटेल ते बोला पोपट्या काय या अर्जुनाला बोला काय वाटेल ते बोला मोठ्यापासून उठून बोललो तर मी 2 बापांचा अरे हे बेल्या बापांचा नाही तू 2 आयांचा आहे ना हो परत खाली माझ्या बाळाला भेटल्याशिवाय मी जाणारच नाही कुठे गेली बघ उलटायला आईश्री उलटलाय तो भीम दादा ताबड मला माहिती आहे ना त्याची गिलायची वेळ झाली नाही ऐकली नाही तुम्हाला बघून माझं पोट केव्हाच भरलंय आईश्री ती गदा आहे अरे माझी कथा तर केव्हाच भरले अरे ते जाऊ दे रे आपले नकुल सर आहेत कुठे अरे पळत या कुठं बोलताय मी उलट्या लागताय मोठे अरे बाळा एवढी कंबर वाढत करून व्यायाम कशाला आम्ही जातो त्यापेक्षा तू एकटाच सांगतो स्वयंवराला जाण्यासाठी स्वयंवर तर आम्ही जाणार काय कोणाचं स्वयंवर कोणाचा म्हणजे काय द्रौपदीचा मग जाऊया चला तर मग. चला. आधी बघता जमीन आहे का पाणी तर जमीन आहे मागच्या याला जमीन समजून पाण्यात पडला होता पण आता मी तसं नाही करणार आता मी डोक्याने विचार करणार तुम्ही मला ओळखले असेलच तरी पण मी सांगतो मीच तो परमवीर दुर्योधन हे माझ्या डोक्यात होता माझा आईबाप म्हणजे दुर्योधन सॉरी धृतराष्ट्र आणि तुमची गाडी थांबवा तुम्ही कशाला आला तिथे आपल्या पोटात पोटात बाहेर नव्हते लोकराजाने स्वयं घातला इकडे आम्ही इकडे त्यावेळी स्वयं तूच राहतेच आहे हा मीच नसणार मीच जिंकणार मागच्या वेळेस
अर्जुनाने स्वयंवर जिंकला होता आणि द्रौपदीला 5 पांडवांसोबत नांदायला लागले होते. पण याच वेळी मी जिंकणार, कारण आम्ही 100 जण आहोत. कसं जिंकणार? इकडे बघायचं. कारण मी यावेळेस माझा प्रतिनिधी म्हणून कर्णाला निवडणार आहे. असं करणार माय आला बाहेर ये. नाव पिताश्री तू नाही आला. इकडे बघायचं. अरे विष्णू, अरे विष्णू, अरे विष्णू. त्याला कोण मी? राजपुत्र, सुतपुत्र. आणि याला विचारत नाही कोण. कर्णा, हे कर्णा. पिताश्री इकडे बघा. इकडे तुला नाचून जायचं सोयाची तयारी कर. कोणाचा अपमान? माझा अपमान. या अपमानाचा बदला आपण घ्यायचा कसा? मी सांगतो. तुम्हाला लय येणार. तो चर्चा आम्हीच तिकडे येतो. अरे, आपण विमान बनवायचा. त्यांना बांधून ठेवायचा. सायांना बांधून ठेवायचा. आपल्याला काय म्हातारी दिसणार? विचार कर. मुख्याने काम कर. द्रौपदीला बांधून ठेवायचा. तुम्हा दोघांना बांधून ठेवायचा. चला भाऊ, आता हा काय करता? बसा डोक्याने विचार करूया. आणि असं काय वास घ्यायचा? मग कसा? नाही. तसं नाही. पहिलं त्या वडल्या आपण सोपवायच्या, नंतर ओढायच्या, त्यानंतर याच्या पावसा होणार, त्यानंतर द्रौपदी असणार. चला. पिताश्री नका. माझ्या बहिणीचा शुक्ल पक्ष अपक्ष त्याला फक्त आहे तो पक्ष आहे तो पक्ष. त्या स्थितीला करायची योजना आहे. त्यासाठी पण एक आहे आणि पण तो असा आहे की जो कोणी धनुष्य उचलून माझ्या डोला फोडेल द्रौपदी वर मला घालेलो. सर्वांनी असं नसतं व्हावे. अरे असं नसतं व्हावे. मी जातो. अरे हे काय करणार? बाजूला सर ना. मी जातो.
धन्यवाद. बोलल्याप्रमाणेच या ठिकाणी मॅड कॉमेडीचं सादरीकरण झालेलं आहे. आपण बघितलं तर येथे येणारा प्रत्येक कलावंत हा आपापल्या शिक्षणासाठी नोकरीसाठी प्रत्येकजण बाहेरगावी असतो, तरी सुद्धा बऱ्यापैकी चांगल्या पद्धतीने त्यांनी या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. लाभले अमास भाग्य बोलतो मराठी, झालो खरेच धन्य ऐकतो मराठी. धर्म पंथ जात एक जाणतो मराठी, एवढा जगात माय मानतो मराठी. कवी सुरेश भट यांनी या 4 ओळींमध्ये मराठी भाषेची थोरवी वर्णन केले आहे. अशाच एका मराठी गाण्यावर नृत्य करण्यासाठी आपल्या समोर येतोय अर्णव काजवे. धन्यवाद. पुन्हा एकदा जोरदार टाळ्या अर्णवसाठी. मगासाठी जी मॅड कॉमेडी सादर केली गेली होती त्यासाठी शैलेश मांजरेकर यांच्याकडून 100 रुपयाचे पारितोषिक आलेले आहे. तसेच गणेश काजवे यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आले आहे. तसेच संपूर्ण कार्यक्रमासाठी आदर्श महिला मंडळ काजवेवाडी यांच्याकडून 501 रुपयाचे पारितोषिक आलेले आहे. मंडळाकडून धन्यवाद. मंडळी, आतापर्यंत आपण एक रिमिक्स मनोरंजनात्मक कार्यक्रम पाहत होता. आपण थोडा आता वळी आध्यात्मिकताकडे. मानव देह आला जन्माला, संसार केला काही. मानव जन्म आला जन्माला, मानव देह आला जन्माला, संसार केला काही. घे 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 हरिनाम घे,
माया तू सोडून दे, हात लावणी नशिबाला, रडतो रे ठाई ठाई या संसारापायी, या संसारापायी. तुम्ही मनशान घरदार, इथं सगळंच राहतं सार. तुम्ही मनशान घरदार, इथं सगळंच राहतं सार. माणूस मेल्यावर त्याचं गावाबाहेर घर. घे 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 हरिनाम घे, माया तू सोडून दे. तुम्ही मनशान पैसा अडका, तुम्ही मनशान पैसा अडका, इथं सर्वच राहतं बरं का. माणूस मेल्यावर संग एक मातीचा मडका. बघा मित्रांनो, आज आपण या धबडक्यात ज्याने जन्माला घातलं त्यालाच विसरलं, तर कुणी जन्माला घातलं या पांडुरंगाने. तर चला मग आपण या पांडुरंगाचं स्मरण करूया की सध्याची सुप्रसिद्ध संगीतकार जोडी अजय अतुल, ज्यांनी अनेक गाणी संगीतबद्धही केली. त्यापैकी भेटला विठ्ठला माझा हे धर्मवीर चित्रपटातील गीत आपल्या समोर सादर करते संदीप काजवे. कराओके सॉन्ग आहे, सादर करते संदीप काजवे. मी आज तुमच्या समोर एक गीत अभंग सादर करणार आहे. मी कोणी मोठा गायक नाही आहे, पण मला एक गाण्याची आवड आहे. त्यामुळे मी आणि माझ्या आपल्या लोकांसमोर आपली कला सादर करायला मला वाटतं काही प्रॉब्लेम नाही आहे. धन्यवाद. दूर करी दुःखाची सावली, गुरु भेटीसाठी झाली जीवाची काहिली. भक्त तुझा गुरुदेवा पुरता आला, भेटला विठ्ठल माझा, भेटला विठ्ठल, भेटला विठ्ठल माझा, भेटला विठ्ठल. गुरु एक तोची माझा विधाता अचल, गुरु विना सोने सारे विश्व हे सकाल. भेटला विठ्ठल माझा, भेटला विठ्ठल, भेटला विठ्ठल माझा, भेटला विठ्ठल. संगती ओलांडला अवघड घाट, संगती ओलांडला अवघड घाट. चुकलो जिथं मी तिथं दाविली तू वाट, तुझ्यामुळे उमागलो मीच मला थेट. सुख दुःख एकमेका वाटला वाटला, भेटला विठ्ठल माझा, भेटला विठ्ठल, भेटला विठ्ठल माझा, भेटला विठ्ठल. गुरु एक तुझी माझा विधाता अचल, गुरु विना
आयुष्याचं दान तेजमय रूप तुझं जवा मी पाहिलं मिळाली उभारी बळ हत्तीचं लाभाल भेटला विठ्ठल माझा भेटला विठ्ठल भेटला विठ्ठल माझा भेटला विठ्ठल गुरु एक तुझी माझा विधाता चाल गुरु विना सोने सारे विश्व हे सकाल भेटला विठ्ठल माझा भेटला विठ्ठल भेटला विठ्ठल माझा भेटला विठ्ठल तुझ्यामुळं माय बापा उघडल डोळा कोणीया गेलं भाव मनातला बोळ रूप तुझं डोळा मंदी साठल साठल पुन्हा पुन्हा भेटीसाठी मन आतुराल भेटला विठ्ठल माझा भेटला विठ्ठल भेटला विठ्ठल माझा भेटला विठ्ठल गुरु एक तुझी माझा विधाता चाल गुरु विना सोने सारे विश्व हे सकाल भेटला विठ्ठल माझा भेटला विठ्ठल भेटला विठ्ठल माझा भेटला विठ्ठल धन्यवाद. धन्यवाद संदीप. गेल्या वर्षी हे नृत्य होणार होतं परंतु काही कारणास्तव हे झालं नव्हतं. ते यावर्षी त्याने सादर केलं. एकदा जोरदार टाळ्या या संदीपसाठी. पुढील नृत्य सादर करण्यासाठी येत आहे रुद्र, सार्थक आणि अथर्व. हे बडीशेप आणि ओवा अन रगड दना
नाम सुन के फ्लावर समझे क्या? फायर है मैं। मला फिरतीच्या झुल्यात झुलवा, रांग्या फिरतीच्या झुल्यात झुलवा, अन्न इष्टाचा फुलकंद माझ्या धन्यवाद. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया या बालकांचं. मी विनंती करतो की त्या तिघांनी स्टेजवर यायचं. विशेष म्हणजे यांचं सांगायचं की ह्याच तिघे सकाळी आलेत म्हणजे वाडीत आणि एकत्र भेटले सकाळी. त्यांनी एका दिवसात हा डान्स बसवलाय आणि गाणं एडिट केलंय. म्हणजे एका दिवसात त्यांनी ह्या स्टेप्स वगैरे बसून हे शक्य नाही आणि ही जिद्द लागते. हा सगळ्यांनी आदर्श हा सगळ्यांनी म्हणजे घेतला पाहिजे यांचा. तर मी त्यांनाच विचारतो की हे कसं बसवलं, कसं बसवलं? सगळ्यांनी एकत्र मिळून बसवलं. पण आज सकाळी आमचा विषय झाला की कोण कोण काय डान्स करणार आहे. त्या हिशोबाने मग हा अर्णव बोलला की आपण डान्स करायचा का. मग खूप मोठा आदर्श घेतला पाहिजे. आणि ही दोघे पुण्यात आहेत, एक मुंबईतला आहे. धन्यवाद. यानंतर आपण आता वळूया साऊथ इंडियन मध्ये. तर सादर करताय रिया काजवे, मानवी गोरखे आणि सुकन्या काजवे, श्रावणी काजवे. ओके, सॉरी.
धन्यवाद. पुन्हा एकदा आजच सकाळी बसवलेले डान्स म्हणजे आपण पाहू शकतो की पुढील वर्षी हाच जोश घेऊन आपण याहीपेक्षा चांगला कार्यक्रम करू शकतो याची झलक होती. सर्वांनी त्यामध्ये सहभागी होऊन पुढील वर्षी याहीपेक्षा जोमाने कार्यक्रम आपण करायचा आहे. यांच्याकडून आदर्श घेण्यासारखं आहे. ऑनलाईन जमान्यामध्ये त्यांनी व्हिडिओ कॉल करून हा डान्स बसवलेला आहे आणि आज या ठिकाणी सकाळी प्रॅक्टिस करून अत्यंत चांगल्या पद्धतीने हा डान्स इथे आपल्याकडं सादर केलेला आहे. एकदा जोरदार टाळ्या. आणि अर्णव काजवे, रुद्र काजवे आणि सार्थक गोरके यांचा जो डान्स झाला त्याकरता दीपक काजवे यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. मंडळाकडून त्यांना मनपूर्वक धन्यवाद. यानंतर आपण हळूहळू शेवटच्या टप्प्यात वळत आहोत. गजल नृत्य धनगरी समाजाचा एक पारंपरिक नृत्य. मेंढरा मागं धावत धावत जीवन उभं करणाऱ्या धनगर समाजाचा हाच एक हक्काचा विरंगुळा. पावसाळ्याच्या 4 महिन्यात गावी आलेल्या धनगरांची पावलं सायंकाळी मेंढरांना वाड्यात कोंडलं की ढोलाच्या आवाजाच्या दिशेने पडतात. मग सुरू होतं गजनृत्य आणि सुंबरानं मांडीलाचा घोष होतो. अशाच प्रकारचं एक नृत्य आपल्या पुढे सादर करताय मायदेशी महोत्सवातलं धनगरी बाज असलेलं एक धनगर नृत्य. सुंबरानो मडिया अर्थवाच्या येळला तुझा सुंबरानो मडिया.
धन्यवाद. पुन्हा एकदा जोरदार टाळ्या या धनगर नृत्यासाठी आणि या संपूर्ण कार्यक्रमासाठी. कृष्णा लांबे यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. तसेच उमेश काजवे यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. मंडळाकडून त्यांना धन्यवाद.